असो पुढे काही काले विपरीतची होऊन गेले. कृत्तिका नक्षत्र अपार वरसले, तुफान झाले भयंकर. एकाएकी वीज पडली, इमारत ती सारी खचली. धनी तेवढी सुरक्षित राहिली, दग्ध झाली अवशेष. धनिकावरही पडला घाला, निज कांतेसह तोही निमाला. डुबकीही पावली पंचत्वाला, शेवट हा झाला तिघांचा. पुढे हा धनिक मथुरा नगरी, एका गरीब ब्राह्मणा उदरी. तयाची ती भाविक अंतुरी, पुजाऱ्या घरी जन्मली. नाव तिचे ठेविले गौरी, डुबकीची ही आणिक परी. शंकराची या गुरवाचे उदरी, तिये नारीचा नर झाला. तया नराचे बारसे केले, चनबसाप्पा नाम ठेविले. ऐसे तिघांचे स्थित्यंतर घडले, फलोन्मुख झाले तत्कर्म. धनिक पावता पुनर्जन्म, वीरभद्र ठेविले नाम. हेच की प्रारब्ध कर्माचे वर्म, भोगेच उपरम तयासी. शंकराचा जो पुजारी, तयाची मज आवड भारी. नित्य येऊन आम्हा घरी, चिलीम मज बरोबरी पीतसे. मग आम्ही आनंद निर्भर, गोष्टी कराव्या रात्रभर. गौरी वाढली झाली उपवर, तीसही बरोबर आणि तसे. तीही माझी भक्ती करी, एके दिवशी पुसे पुजारी. धुंडून पाहिली स्थळे सारी, कुठेही पोरीचे जमेना. बाबा ठिकाण पाहता थकलो, प्रयत्न हरले टेकीस आलो. किमर्थ वाहसी चिंता मी वदलो, वर मार्ग चालो लागला. मुलगी तुझी भाग्यशाली, होईल मोठी पैसेवाली. तिलाच शोधित आपुले पाऊली, वर तिचा चालीस लागला.